लाल लाल रसा खेकड्याचं कालवण. चला माझ्यासोबत रेसिपी शिकायला चला. मस्त पावसाळ्याचे दिवस आहे आणि एकदम झणझणीत खेकड्याचं कालवण मस्त. चला शिकूया आता नवीन रेसिपी खेकड्याचं कालवण. पावसाळ्याचं तुम्ही पण खाऊन बघा, एक नंबर. चला आता रेसिपीकडे वळूया. हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे खेकड्यांची भाजी. आता पावसाळे कसं सुरू झालेलं आहे. माझी तब्येत बरी नाही, मला सर्दी खोकला झाला, तर मी विचार केला मस्त गरम गरम खेकड्याचा रस्सा पिला की जरा बरं वाटेल. तर आपण 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, ओलं नारळ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेले, लसूण अद्रक घेतलेलं आहे. याची आपल्याला मस्त पेस्ट करायची. मच्छी म्हटलं की तिथं ओलं नारळच येतं. सुक्कं नारळ घालतात पण एवढी टेस्ट नाही लागत. आणि हे आपण 4 मोठे कांदे चिरून घेतलेले, 2 टोमॅटो घेतलेले. आता हे आपलं कोथिंबीर, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट मस्त बारीक करून घ्यायची छान, कारण की आपल्याला सूप जास्त बनवायचं आणि प्यायचं आहे. आणि आता याच्यात आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट वेगळी करायची, कारण की कांदा आणि टोमॅटो कच्चा आहे, म्हणून आपल्याला कांदा आणि टोमॅटो पहिले तेलात परतवून घेण्यासाठी आपल्याला ही पेस्ट वेगळी करायची आहे. मस्त तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जर जास्त वाटण टाकायचं असेल, पण 4 कांदे सफिशियंट आहे. मस्त 2 किलोच्या खेकड्यांची भाजी, फॅमिली मोठी आहे तर मग जरा जास्त केलेलं आहे. खेकडे तर सर्व आवडीने खातात आणि पावसाळा म्हटला की खेकडे झालेच पाहिजे एकदा तरी घरी. तर आता बघा मस्त टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट पण आपली झालेली आहे बारीक छान. तर चला आता आपण रेसिपीकडे वळू. मस्त कढीपत्ता टाकलेला आहे, कढीपत्ता छान तडतड झाला पाहिजे. हे टोप आहे जवळपास माझा 3 किलोचा आहे टोप. त्याच्यात आपल्याला 2 किलोची भाजी करायची आहे. कढीपत्ता छान तडतड झाला तर आता आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे, ही छान फिरवून घ्यायची तेलामध्ये. मस्त कांदा आणि आपला टोमॅटो भाजला की आपोआप त्याचा रंग छान ग्रेव्हीचा चेंज होत असतो, हे तर प्रत्येकाला माहिती आहे. आणि आता आपल्याला खोबरं टाकायचं आहे. खोबरं पण कारण की कच्चं आहे, ओलं आहे, तर खोबरंही त्याच्यासोबतच टाकून देऊया. 2 मिनटं मी पहिले कांदा टोमॅटोची पेस्ट फिरवून घेतली, नंतर हे आपल्याला कोथिंबीर, लसूण, आलं आणि ओलं नारळाची पेस्ट टाकून घेऊया. आता छान हा मसाला एकजीव होऊपर्यंत फेटून घ्यायचा आहे मस्त चमच्याच्या साहाय्याने, आणि तेलामध्ये छान तो परतवून घ्यायचा आहे. याचा रंग खूप छान सुरेख येतो. तुम्ही पुढे बघा, पूर्ण रेसिपी बघा, स्किप करू नका, कारण की खेकड्याची भाजी खूप छान चमचमीत बनवलेली आहे मी ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने बघितले असेल, पण मुंबईच्या पद्धतीने बघा. आता याच्यात आपण हळद टाकलेली आहे. आता छान मसाला आपला मस्त लालसर होतच येईल. माझी तब्येत बरी नाही, पण म्हटलं व्हिडिओ मस्त टाकून देऊया आपण, कारण की सर्दी खोकल्याला म्हटलं खेकड्यांचा रसा वाटीभर पिला की एकदम छान तब्येत होते आणि सर्दी खोकलाही जातो. आणि आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत, तर खेकड्यांचं कालवण खाणं गरजेचंच असतं. मस्त पाठबीटी कंबर दुखत नसते. आता चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकून घेऊया. आता तुमच्या घरी कसं स्पायसी खातात किंवा फिक्कं खातात, ते कसं प्रत्येकाच्या घरावर डिपेंड राहतं, म्हणून मी याचं माप सांगत नसते. प्रत्येक रेसिपीमध्ये मी मिठाचं आणि तिखटाचं माप नाही सांगत, कारण की कोणी फिक्कंही खातात, आळणी खातात. कोणाला जास्त म्हणजे मीठ पाहिजे, कोणाला जास्त स्पायसी पाहिजे, म्हणून मी याचं काही माप सांगत नसते. आता आपल्याला हा गरम मसाला घेतलेला आहे. हा गरम मसाला थोडासाच टाकलेला आहे मी. पोहे खायचा अर्धा चम्मचच टाकलेला आहे, तुम्ही बघितलेलं आहे.
आता हळूहळू बघा भाजीचा आपल्या वाटणाचा मस्त रंग चेंज होत चाललेला आहे बघा. आता छान इतका सुगंध येतोय ना, तुम्हाला खरंच सांगू, मला सर्दी असतानाही सुगंध येतोय खरंच. सॉरी, मला खोकला येतोय मध्ये मध्ये बोलताना. बघा मस्त भाजी झालेली आपली. याला अजून थोडंसं आपण 2-3 मिनटं अजून शिजवून घेणार आहे. तुम्ही खाता की नाही खेकडे? तुम्हाला आवडतात का खेकडे? तर कमेंटमध्ये हो बोला. मला खूप आवडतं. मला म्हणजे मटन चिकनपेक्षा मच्छी जास्त आवडत असते. सी फूड खूप आवडतं मला, आणि मटणामध्ये मला चिकन खूप आवडतं. बघा आपल्या मसाल्याने मस्त तेल सोडलेलं आहे वेगळं. याचा अर्थ आपला मसाला छान म्हणजे शिजलेला आहे बघा. आता आपल्याला उकळी आणून ठेवायची, म्हणजे झाकण ठेवलेले मी बघा. अजून मसाला छानपैकी शिजलेला आहे की नाही. आता हे एकदा परत हलवून घेऊया आपण. मस्त भाजीचा रंग बघून तर असं वाटतं की आत्ताच जेवायला बसू. आता आपण मुंबईला म्हटलं, मच्छी म्हटलं की तिथे कोकम हा प्रकार येतोच. तर मी कोकमही टाकलेलं आहे आपल्याला, कारण की मच्छी मुंबईसारखी करायची खेकड्यांचं कालवण, म्हणजे कोळी लोक, मालवणी लोक बनवतात त्या पद्धतीने करायचं आहे. आता कोकम जेव्हा त्याचा आंबूसपणा भाजीत सोडतो ना, खरंच ते कालवण इतकं छान वाटतं प्यायला, खूपच मस्त. बघा छान भाजीला सुरेख रंग आलेला, एकदम एक नंबर झकास. आता आपण याला पाणी टाकूया, आणि पाणी टाकल्यावर मस्त तो रसा असा शिजवून घ्यायचा आहे. त्याला गदक मीन्स उकळी आली पाहिजे पाण्याला. आता बघा थोडंसं मी पाण्यासारखं केलेलं, कारण की आमच्या घरी जास्त करून रसा खूप पितात, मच्छीचा असला की वाट्या भरून पितात. आता मस्त झालेलं आहे. आता उकळी आली. आता आपल्याला हे खेकड्यांच्या नांग्या सोडायच्या पहिले, कारण की नांग्या कशा मोठ्या आहेत, त्या मी थोड्याशा ठेसून घेतलेल्या होत्या मुसळीच्या साहाय्याने. किंचित असं ठेसायचं, फक्त जास्त ठेसायचं नाही. आणि आता आपले अख्खे खेकडे टाकायचे आहे. जबरदस्त मस्त. भाजीचा रंग बघून तुम्हाला असं वाटतं की नाही की जेवले पाहिजे पटकन? बघा मस्त आता उकळी आलेली. 1-2 उकळी घेतली मी खेकडे टाकल्यानंतर. 2-3 मिनटात आपले खेकडे शिजून जातात, त्याला काय एवढा वेळ नाही लागत. जबरदस्त, वाव, छान भाजी एकदम मस्त झालेली, एक नंबर झालेली आहे मंडळी. तर लवकर आता जेवायला बसूया. छान गरम रसा पिऊयात. तुम्ही पण प्या, तुम्ही पण करा अशा पद्धतीने. खरंच करून बघा, जास्त मसालाही लागत नाही. आता तुम्ही बघितलेली आहे ही भाजी मी कशी कट केलेली. जबरदस्त. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे सर्वजण. वाव, तरीवाल्या खेकड्याचं कालवण मस्त. आता जेवायला या बरं नक्की, नाही तर तुम्ही घरी बनवा. त्याचे मी टलपरं पण टाकलेले, त्याच्यात पण ते मांस असतं ना, अंडी, तेही छान लागतात खायला.